सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आताच्या घडीची। केंद्रीय मंत्रिमंडळ आता बैठकीनंतर थोडाच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे। बैठकीत झालेल्या चर्चेची आता या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाणार आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। नेमकी काय चर्चा या सकाळच्या बैठकांमध्ये झालेली आहे त्याची माहिती आपल्याला पत्रकार परिषदेतून आता मिळणार आहे। दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सकाळपासून सुरू आहे। सकाळी 11 वाजेपासून मोदींच्या 6 बैठका झाल्यात। सीसीएस, सीसीपीए, सीसीईए आणि केंद्रीय कॅबिनेटची बैठक त्या ठिकाणी पार पडली आहे। 4 बैठका संपल्यानंतर मोदींची अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्यासोबत सुद्धा एक स्वतंत्र बैठक झाली, तर काही केंद्रीय सचिवांसोबत सुद्धा मोदींची महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आहे। तर आपण पाहतोय पहिली बैठक मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची झाली। त्या ठिकाणी सीसीएस ची ही बैठक संपन्न झाली। त्यानंतर दुसरी बैठक सीसीपीए म्हणजेच राजकीय घडामोडींवरील मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली। त्यानंतर तिसरी बैठक ही सीसीईए म्हणजेच मंत्रिमंडळ आर्थिक व्यवहार समितीची झाली। त्यानंतर चौथी बैठक ही केंद्रीय मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी संपन्न झाली आहे। त्यानंतर 5वी बैठक पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची एक वेगळी बैठक झाली। त्यानंतर 6वी बैठक काही केंद्रीय सचिवांसोबत सुद्धा झालेली आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी सुद्धा त्यांनी ही बैठक घेतली।